हॅलो स्टुडंट, तुमचं CM कोचिंग क्लासमध्ये स्वागत आहे. मी चेतन माळी. सगळ्यांनी विनंती आहे, ज्याने आपला चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला आपण बघूया प्रकरण नंबर 3. स्टडी केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. फर्स्ट पॉइंट केमिकल रिॲक्शन. सेकंड पॉइंट रूल्स रिटन अँड केमिकल रिॲक्शन. थर्ड पॉइंट इज बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. फोर्थ पॉइंट इज टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन. First point is chemical reaction. Chemical reaction means रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रियेची पहिल्यांदा आपल्याला जी की व्याख्या त्याला आपण डेफिनेशन म्हणणार आहे. तर केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन आहे द प्रोसेस ऑफ इंटरॅक्शन ऑफ केमिकल्स टू फ्रॉम न्यू केमिकल्स. रिपीट्स डेफिनेशन्स. रिपीट करतो मी डेफिनेशन. द प्रोसेस ऑफ इंटरॅक्शन ऑफ केमिकल्स टू फ्रॉम न्यू केमिकल्स. Some of the scientists, the 18th and 19th century, carried a fundamental experiment on chemical reaction. The proved from their experiments that during chemical reaction, composition of matter change and that change remain permanent. On the contrary, during physical change, only the state of matter change and this change often temporary in natures. ह्यामध्ये आपल्याला फोर्थ सेंटेन्स दिले. फोर्थ सेंटेन्स म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की 18 व 19व्या शतकात काही शास्त्रज्ञांनी अभिक्रिया संदर्भात रासायनिक संदर्भात मूलभूत प्रयोग केले होते. त्या प्रयोगातून असे सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते का आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. या उलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप त्यात बदल होतो आणि या बऱ्याच वेळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात असतो. हा बराच वेळ कसा असतो? तात्पुरत्या स्वरूपात. त्यानंतर आपल्याला ह्या एक बॉक्स दिलाय, त्यात फेनॉमेना, फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज अशा पद्धतीचे. फेनॉमेना म्हणजे काय? घटना दिले आहेत, म्हणजे घटना, त्या घटनेत जे आहे ते फिजिकल म्हणजे भौतिक चेंज आहेत का भौतिक बदल आहेत का केमिकल बदल आहेत. तर पहिला आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईज इनटू वॉटर, म्हणजे बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. हे कशा अवस्था आहे? तर फिजिकल आहे का केमिकल? तर हे फिजिकल आहे. पण नेमकं फिजिकल आणि केमिकल यातील फरक काय? फिजिकल कोणाला म्हणायचं आणि केमिकल कोणाला? तर फिजिकल म्हणजे फिजिकल चेंज डू नॉट इन्व्हॉल्व्स एनी केमिकल रिॲक्शन. म्हणजे एखादी फिजिकल चेंज होताना त्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल मिक्स नसेल तर त्याला आपण फिजिकल चेंज म्हणायचं. आणि केमिकल चेंज म्हणजे त्यात फक्त केमिकल यूज करून ते चेंज केलं असेल तर आपण त्याला केमिकल चेंज म्हणायचं. फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईज इन वॉटर अशी घटना दिली. ती कशी घटना आहे? तर हे आहे फिजिकल चेंज. म्हणजे आईज टू वॉटर, पाण्याचे रूपांतर बर्फाचे रूपांतर पाण्यात होताना किंवा पाण्याचे रूपांतर बर्फात होताना आपण कुठल्याही प्रकारची केमिकल प्रोसेस केलेली नाही. ती कशी आहे? तर भौतिक बदल आहे. कुक ऑफ फूड म्हणजे तुम्ही जे अन्न शिजवता ते शिजवणे कशा प्रकारचे? अन्न शिजवताना आपण प्रोसेस करतो. ते प्रोसेस तुम्हालाही माहिती आहे, अन्न शिजवताना आपण काय काय प्रोसेस करतो. ते प्रोसेस कशा पद्धती आहे? तर केमिकल चेंज. त्यानंतर फ्रूट्स ऑफ रिपेनिंग म्हणजे काय होतं? जी फ्रूट्स जे आपले आहेत, फ्रूट म्हणजे फळे परिपक्व होण्यासाठी कशा प्रकारची चेंज असते? भौतिक बदल असतात का केमिकल? तर तुम्हाला माहिती आहे की आपण एखादे कच्चे फळ तर पिकवू शकताना आपण काय होतो? कार्पेटचा वापर करतो, म्हणजे केमिकलचा वापर करतो, म्हणून आपण त्याला केमिकल चेंज असे म्हटले जाते. अशा प्रकारे ही घटना आहे ते फिजिकल चेंज आहे का भौतिक जे की केमिकल चेंज आहेत हे आपण पाहू. त्यानंतर खाली दिले आहे तुम्हाला नोट दिली, डू यू फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. डू यू फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी अशी करा की ग्रुप ऑफ फ्रेंड्स टेकिंग हेल्प यू टीचर व्हेरी नेसेसरी. म्हणजे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची आणि त्या ॲक्टिव्हिटी ग्रुपमध्ये करा आणि काही अडचण आली तर शिक्षकांना विचारा. खाली तुम्हाला काही अपेंडेंस दिले, ट्राय दिस करा. ट्राय करा म्हणजे काय करा तुम्ही की करून पहा की अपेंडेंस घ्या. काय काय अपेंडेंस तुम्हाला पुढे दिले आहे? थर्मामीटर, DHPH काय असे, ट्रेफोर्ड स्टँड, केमिकल्स जे की तुम्हाला जे केमिकल्स लागणार आहेत ते तुम्हाला ॲक्टिव्हिटी करण्यात, आणि प्रोसिजर म्हणजे कृती करायची तुम्ही. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करायची. त्यानंतर तुम्हाला केमिकल इक्वेशन
बद्दल माहिती घ्यायची आपल्याला. केमिकल इक्वेशन त्यालाच आपण केमिकल म्हणजे रासायनिक, इक्वेशन म्हणजे समीकरण, म्हणजे केमिकल रासायनिक समीकरण कोणाला म्हणायचं. तर बघा, पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित ऐका मी काय म्हणतो ते. केमिकल इक्वेशन म्हणजे इक्वेशन तुम्हाला एक रासायनिक समीकरण दिलेलं. समीकरण दोन पद्धतीचे असतात, वर्ड इक्वेशनमध्ये आणि केमिकल फॉर्म्युलामध्ये असतात. बघा केमिकल इक्वेशन कशा पद्धतीत. तर केमिकल इक्वेशन, लेट द फर्स्ट लुक ॲट अ केमिकल रिॲक्शन इन ॲक्टिव्हिटी 2 in colorless solution of zinc sulfide is formed an addition of zinc dust in the blue solution of copper sulfide. This chemical reaction can be written rough of solution. बघा तुम्हाला एक सेंटेन्स, एक 2 ते 3 सेंटेन्स दिले, ते तीन सेंटेन्समध्ये काय म्हटले की लेट्स फर्स्ट लुक, पहिल्यांदा तुम्ही रासायनिक अभिक्रिया पाहू. कृती नंबर 2, कलरलेस सोल्युशन म्हणजे कलरलेस म्हणजे जे की रंगहीन द्रव्य घ्या. झिंक सल्फाइड इज फॉर्म्ड ॲडिशन ऑफ, त्यात ॲडिशन करा झिंक डस्ट आणि ब्ल्यू सोल्युशन ऑफ कलर सल्फाइड्स इन केमिकल रिॲक्शन कॅन बी रिटर्न. म्हणजे ही दिलेली तुम्हाला सेंटेन्स कशा पद्धतीने केमिकल रिॲक्शन, बघा खाली केमिकल रिॲक्शन कशी दिली. अँड इक्वेशन ऑफ सोल्युशन, अँड इक्वेशन ऑफ सोल्युशन, अँड इक्वेशन ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फाइड झिंक डस्ट, त्यापासून काय मिळेल तुम्हाला ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फाइड आणि कॉपर. म्हणजे तुम्ही ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फाइड घेणार, त्यात ॲड काय करणार झिंक डस्ट, त्यापासून तुम्हाला काय मिळतं बघा, तर ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फाइड अँड कॉपर. दिस सिम्पल वे रिप्रेझेंटेशन, द सिम्पल वे द रिप्रेझेंटेशन ए केमिकल रिॲक्शन. बघा दिस सिम्पल वे तुम्हाला रासायनिक सूत्राचा जे की अशा प्रकारच्या शब्दाच्या स्वरूपात लिहिलेली, ज्या शब्दाच्या स्वरूपात लिहिलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या दिस सिम्पल वे of representing a chemical reaction is called as word equation. म्हणजे this simple way म्हणजे काय, अशा प्रकारे रिप्रेझेंटेशन म्हणजे मांडणी स्वरूपात इन केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया इज म्हणजे शब्द, म्हणजे अशा स्वरूपात जर एखादी रासायनिक अभिक्रिया मांडणी केली असेल तर त्याला वर्ड इक्वेशन म्हणा. वर्ड इक्वेशन म्हणजेच शाब्दिक समीकरणे असे म्हणतात. हे जे शाब्दिक समीकरणे आहे, अ वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन फर्दर कंडेन्सन फ्रॉम युजिंग केमिकल फॉर्म्युला. जे दिलेली तुम्हाला जे वर्ड इक्वेशन आहे, ती वर्ड इक्वेशन म्हणजे शाब्दिक समीकरण जे दिलेलं आहे, जे शाब्दिक समीकरणाचा तुम्ही वापर करून त्या काय करा की युजिंग केमिकल फॉर्म्युला, म्हणजे काय करा तुम्ही त्या रासायनिक सूत्राचा वापर करून पुढील प्रमाणे लिहा. काय लिहा, कॉपर सल्फाइड CuSO4 म्हणजे कॉपर सल्फाइड प्लस ॲडिशन केलं आपण झिंक, त्यापासून आपल्याला झिंक सल्फाइड प्लस कॉपर. दिस रिप्रेझेंटेशन, ह्या रिप्रेझेंटेशनला ही जी आपण पद्धतीत केले रिप्रेझेंटेशन केले त्या पद्धतीला आपण काय म्हणायचं, दिस रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन कंडेन्सेड फ्रॉम युजिंग केमिकल फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज केमिकल इक्वेशन. इज कॉल्ड ॲज काय, केमिकल इक्वेशन. काय म्हटले, रासायनिक सूत्राचा जर वापर करून आपण रासायनिक सूत्र म्हणजे हे रासायनिक सूत्र पहा, हे काय तुमचे रासायनिक सूत्र, हे CuSO4 हे झिंक, हे काय तर रासायनिक सूत्र आहे. ह्या रासायनिक सूत्राचा वापर करून आपण रासायनिक अभिक्रिया लिहिले जाते, त्यालाच आपण काय म्हणायचं केमिकल इक्वेशन म्हणजे रासायनिक समीकरणे असेही म्हटलं जातं. इन अबो इक्वेशन इन कॉपर सल्फाइड, वरील समीकरणात कॉपर सल्फाइड ॲड म्हणजे आणि झिंक म्हणजे झिंक झिंक म्हणजे त्याला आपण जस्त म्हटलं जातं, झिंकला जस्त म्हटलं. द रिॲक्टंट म्हणजे जे कॉपर सल्फाइड आणि हे झिंक आहे काय दोघंही रिॲक्टंट आहेत. काय आहे, रिॲक्टंट म्हणजे रिॲक्टंट आहेत कुठले तर कॉपर सल्फाइड झिंक हे काय, त्याला मराठीमध्ये रिॲक्टंटला अभिकारक म्हटले जाते. काय म्हटलं जातं, अभिकारके म्हटले जाते. त्यानंतर झिंक सल्फाइड रिॲक्टंट झाल्यानंतर आपल्याला पुढे काय सांगितले बघा,
they reactant with each other from copper sulfide and solution of colorless zinc is product. म्हणजे हे ती तुम्हाला झिंक सल्फाइड आणि कॉपर हे दिलेत काय तुमचं तर प्रोडक्ट आहेत. हे काय तर प्रोडक्ट म्हणजे हे उत्पादक तयार झालेले आहेत. कशापासून? कॉपर सल्फाइड आणि झिंक ह्या दोघांची अभिक्रिया होऊन म्हणजे ही दोघं काय रिॲक्टंट ह्यांच्यापासून प्रोडक्ट काय भेटलाय, ह्यांच्यापासून उत्पादक काय भेटलाय तर झिंक सल्फाइड आणि कॉपर हे काय भेटले तर प्रोडक्ट हॅविंग टोटली डिफरंट प्रॉपर्टीज. ह्यांची काय प्रॉपर्टी काय अशी आहे टोटली डिफरंट आहे. दिस आयोनिक बॉन्ड काय म्हणले त्यांनी आयोनिक बॉन्ड कसले म्हटले त्यांनी आयोनिक बॉन्ड. बघा आयोनिक बॉन्ड म्हणजे आयोनिक बॉन्डलाच त्याला आयनिक बंधाचे विभाजन असे म्हटलं आपण. रिॲक्शन ब्रेक अँड द आयोनिक बॉन्ड काय झालं ब्रेक झालं काय झालं आयोनिक बॉन्ड ब्रेक झालं. दिस प्रोडक्ट इज फॉर्मड ड्युरिंग आयोनिक बॉन्डचं ब्रेकडाऊन होईल तुम्हाला हा प्रोडक्ट भेटलाय. कुठला प्रोडक्ट तर झिंक सल्फाइड इज फॉर्मड ड्युरिंग रिॲक्शन. अशा पद्धतीने तुम्हाला आयोनिक बॉन्डचं ब्रेकिंग होईल तुम्हाला हा प्रोडक्ट भेटलाय. कुठला प्रोडक्ट तर झिंक सल्फाइड. कुठला भेटलाय तर हा झिंक सल्फाइड. ठीक आहे. ही केमिकल रिॲक्शन रासायनिक समीकरणाबद्दल बघितलं आपण. वर्ड इक्वेशन आणि केमिकल इक्वेशन हे दोन्ही इक्वेशन आपण बघितली. जे शाब्दिक स्वरूपात लिहिलेलं समीकरण असतं त्याला शाब्दिक समीकरण म्हणतो आणि केमिकल फॉर्म्युलामध्ये लिहिलेलं रासायनिक सूत्रात लिहिलेलं ना आपण काय म्हटलं तर केमिकल रासायनिक समीकरण म्हटलं. पण हे लिहिण्याची हे जे रासायनिक समीकरण आहे म्हणजे केमिकल इक्वेशन लिहिण्याची जी काय तर त्याला रूल्स आहेत. त्याला रिटर्न ऑफ केमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला जे केमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला काही रूल्स आहेत ते रूल्स तुम्हाला फॉलो करायला लागतील. त्याला फर्स्ट रूल्स आपण पाहू. फर्स्ट रूल्स काय फर्स्ट रूल्स बघा. इन केमिकल इक्वेशन कॅन रिटर्न अँड केमिकल इक्वेशन कॅन रिटर्न chemical reaction. In a chemical equation, the reactant are written on the left hand side while the product on the right hand side. An arrow heading toward the an arrow heading toward the product is drawn in between. Then this arrow indicate the direction of reaction. यांनी काय सांगितले बघा. इन केमिकल रिॲक्शन केमिकल ज्यावेळेस इक्वेशन तुम्ही घेता केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट आर रिटर्न ज्यावेळेस तुम्ही रासायनिक समीकरण लिहिता रिॲक्टंट म्हणजे अभिकारक आर रिटर्न ॲज लेफ्ट हँड. ज्यावेळेस तुम्ही रिॲक्टंट कुठल्या बाजूला लिहायचा तर रिॲक्टंट हा लेफ्ट साईडला लिहायचा. कुठल्या साईडला लेफ्ट. आपण पाहू लेफ्ट साईडला कुठं. आता हा जो रिॲक्टंट दिलेला आहे हा रिॲक्टंट जो आपल्याला दिलेला आहे तो कुठल्या साईडला आहे बघा तर लेफ्ट साईडला. हा रिॲक्टंट लेफ्ट साईडला आहे. आणि केमिकल इक्वेशन रिॲक्टंट रिटर्न लेफ्ट हँड साईड विल द प्रोडक्ट ऑफ द राईट हँड साईड. तर प्रोडक्ट कुठला लिहायचा तर प्रोडक्ट हा राईट हँड साईडला लिहायचा. त्यानंतर आणि ॲरो इंडिक जो ॲरो आहे हा ॲरो दिलेला आहे तुम्हाला तर ॲरो काय इंडिकेट करतो तर डायरेक्शन ऑफ रिॲक्शन म्हणजे दिशा दावतोय रिॲक्शनची दिशा. समजलं. तर काय करायचं रिॲक्टंट हा डाव्या बाजूला लेफ्ट साईडला लिहायचा. प्रोडक्ट हा उजव्या साईडला राईट साईडला लिहायचा. आणि जो की ॲरो आहे तो ॲरो काय दावतोय तर रिॲक्शनची डायरेक्शन म्हणजे जी रासायनिक जी रिॲक्शन अभिकारक आहे त्याची काय होते दिशा दावते तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही ती राईट करा. त्यानंतर सेकंड आपल्याला काय सांगितले बघा. इफ द रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट आर 2 or more दॅन लिंक म्हणजे रिॲक्टंट समजा रिॲक्टंट एक किंवा दोन. इथे रिॲक्टंट किती आहेत बघा 2 आहेत. हे रिॲक्टंट किती 2 आहेत. तर त्याच्यामध्ये काय लिहा तर अधिक चिन्ह लिंकड तर प्लस साईन तुम्ही काय करा लिंकड करा बिटवीन. फॉर एक्झाम्पल इक्वेशन नंबर 2 प्लस साईन कशाला द्यायचं रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट एकपेक्षा जास्त असेल तर तुम्ही काय करा 2 or more जास्त असेल तर मध्ये त्यांना लिंक करण्यासाठी काय करा ही प्लस चिन्ह कशासाठी दिले तर 2 रिॲक्टंट किंवा 2 प्रोडक्ट ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला ते लिंक आहे. त्यानंतर थर्ड रूल्स काय सांगितलं बघा त्यांनी. टू मेक अ केमिकल रिॲक्शन फॉर इन्फॉर्मेट देअर फिजिकल स्टेट अ रिॲक्टंट विल इंडिकेट द इक्वेशन. दिस गॅसेस लिक्विड सॉलिड्स म्हणजे रिॲक्शन्स असतील कसे असतील गॅसेस असतील लिक्विड असतील किंवा सॉलिड काय असतील रिॲक्टंट आर द इंडिकेट बाय रिटर्न ॲज लेटर G फॉर गॅस L फॉर लिक्विड आणि S फॉर सॉलिड रिप्रेझेंट. दिस
दिस ब्रेक फॉर्म द प्रोडक्ट गॅसेस इंडिकेट जी कॅन बी इंडिकेट ॲरो. तुम्ही गॅस इंडिकेट करताना ॲरो द्या की अपवर्ड डायरेक्शनचा किंवा जी लिहिले तरी चालेल. अपवर्ड डायरेक्शन प्रोडक्ट फ्रॉम इज इनसॉल्युबल सॉलिड फ्रॉम द प्रिसिपेट देन द इंडिकेट येस. बघा सॉलिडसाठी येस लिहिलं जातं, इंडिकेट बाय एन ॲरो अपवर्ड डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे तुम्ही येस लिहा किंवा हा ॲरो काढा, पण कशा सॉलिड जर एखादं तुमचं रिॲक्टंट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अपवर्ड डायरेक्शनचा जर ॲरो काढला तर तो गॅस असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनचा जर ॲरो काढला तर तो काय असेल तर सॉलिड असेल. फेन द रिॲक्टर प्रॉडक्ट कॅन बी सोल्युशन इन वॉटर अँड सॉलिड इज प्रेझेंट ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे जो जे सोल्युशन पाण्यात विरघळत नाहीत आणि पाण्यात मिक्स होत नाही त्याला आपण काय म्हणायचं ॲक्वियस सोल्युशन म्हणायचं. ब्रेक इन आफ्टर फॉर्म्युला द इक्वेशन टू राईट द इक्वेशन. तुम्हाला दिलेलं जे इक्वेशन आहे ते पुन्हा रिपीट केले नियम वापरून रूल्स वापरून. कसं केले बघा. कॉपर सल्फाईड हा कॉपर सल्फाईड पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही म्हणून त्याला ॲक्वियस सोल्युशन. आणि त्यानंतर झिंक हा काय आहे सॉलिड आहे म्हणून तिथं येस. झिंक काय आहे ॲक्वियस, हा कॉपर सल्फाईड ॲक्वियस आहे आणि येस फॉर सॉलिड. झिंक कसं आहे सॉलिड. आणि त्यापासून जो ॲरो ह्या ॲरोला काय म्हणायचं डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. हे डाव्या बाजूला जे लिहिले त्याला काय म्हणायचं रिॲक्टंट आणि उजव्या बाजूला जे आहे त्याला काय म्हणायचं प्रोडक्ट. ॲक्वियस एक्यू लिहिलेलं आहे येस फॉर सॉलिड. अशा पद्धतीने काय करायचं हा नियम वापरले 3 नियमपर्यंत. त्यानंतर काय सांगितले बघा फोर्थ नियम जो फोर्थ रूल सांगितलाय. फेन हीट इज टू गिव्हन फ्रॉम आउटसाइड द ब्रिंग ऑफ बट रिॲक्टंट इंडिकेट बाय द साइन. बघा ज्यावेळेस एखाद्या रिॲक्शन करताना आपल्या रिॲक्शन करायची असेल किंवा एखादं जर आपल्याला एक्सपेरिमेंट करताना आपल्याला काही एक्सपेरिमेंटसाठी आपल्या हीटची आवश्यकता असते. ते हीट इंडिकेट करण्यासाठी आपल्याला काय आहे तर ट्रायंगल काढायचं. कसं काढायचा तर द ॲरो इंडिकेट बाय डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल बघा हे ॲरोच्या वरच्या साईडला हा जो ट्रायंगल काढायचा त्याला काय म्हणतात हीट म्हटलं जातं. त्यानंतर सिमिलर द फॅक्ट दॅट हीट रिलीज्ड ड्युरिंग द रिॲक्शन बिटवीन द ॲक्वियस सोल्युशन कॉपर सल्फाईड झिंक. एखादी रिॲक्शन काय पूर्ण झाल्यानंतर त्यातून काय होतं की हीट बाहेर निघते, प्रोडक्टमध्ये हीट बाहेर निघते. तर अशा तऱ्हेची काय इंडिकेट करायची हीट. ठीक आहे. त्यानंतर 5 नंबरचा जो रूल्स आहे तो बघा. इट इज नेसेसरी फुलफिल्स द सर्टन कंडिशन लाईक द स्पेसिफिक टेम्परेचर प्रेझेंट इन द कॅटलिस्ट, pressures of catalyst etc bring about the reaction. This condition of the indicate blue or above arrow they indicate the direction of the reaction. For example, reaction can be vegetable oils taking place the temperature is 60 degrees Celsius. Hydrogen gas pressure presence of the निकेल्स कॅटलिस्ट. NI म्हणजे काय तर निकेल्स. बघा ह्या रूल्समध्ये काय सांगितले त्यांनी तर एक व्हेजिटेबल ऑइल आहे. काय हा व्हेजिटेबल ऑइल आहे आणि त्या व्हेजिटेबल ऑइलसाठी तुम्हाला एक कॅटलिस्टची आवश्यकता आहे. कॅटलिस्ट म्हणजे काय हा येणार हा कॅटलिस्ट कुठं लिहायचा तर जे ॲरो आहेत ॲरोच्या खाली डाउनवर्ड साईडला लिहायचा. बेसिकल इंट्रोडक्शन्स फॉर नेम्स ऑफ रिॲक्टंट प्रोडक्ट आर रिटन बिलो. फॉर्म्युला एक्झाम कॉपर रिॲक्शन विथ concentrated with nitric acid gives are colorless poisonous नायट्रोजन ऑक्साइड्स. बघा हे लिहिले CU म्हणजे काय हा सॉलिड आहे, हा ॲक्वियस आहे, हायड्रोजन नायट्राइड, त्यानंतर त्यापासून कॉपर नायट्राइड्स अँड नायट्रोजन आणि त्यानंतर वॉटर लिहिले आपल्याला L फॉर लिक्विड, जी नायट्रोजन ऑक्साईड गॅसेस आहे म्हणून जी लिहिलेलं आहे. अशा तऱ्हेने हा रूल्सचा वापर करून आपण केमिकल इक्वेशन म्हणजे रासायनिक नियमाचा वापर करून आपण रूलचा वापर करून आपण हे केमिकल रिॲक्शन्स लिहिलेली आहे, केमिकल इक्वेशन लिहिलेले आहे.